माझी एकच मागणी आहे की या ठिकाणी उपवर्गीकरण झालं पाहिजे। मी बोलत राहणार, समाजाचा जो विकास झाला नाही हा प्रत्यक्षात त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे। एकट्या मातंग समाजाचाच विकास झालाय असं नाही, राहिला असं नाही। 59 जातीपैकी त्यांचा बी विकास बाकी आहे। पूर्वाश्रमीचा आज महारवाड्यात मधला तुम्ही जर बघितलं, त्याला आपण पहिलं गावाच्या बाहेर राहणाऱ्या 2 जातीमध्ये महारवाडा बघा, मांगवाडा बघा, त्यांचीही जाऊन परिस्थिती बघा आज काय आहे। किती लोक शिकलेत माहित नाही, ते किती शिकलेत, त्यांचा किती विकास झालाय माहिती नाही, पण जे अशिक्षित आहेत, जे आजही अंधश्रद्धेत आहेत, अस्पृश्यमन आहेत, त्यांचाही विकास झाला पाहिजे, ही प्रामाणिक अपेक्षा आहे। आणि असं असताना एकीकडे आम्ही समर्थन करत असताना मी फक्त एकच सांगितलं की मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या 59 जातीचा सर्वाचा विकास झाला पाहिजे, म्हणून या ठिकाणी उपवर्गीकरणाला समर्थनार्थ आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणं गरजेचं आहे। एवढी भूमिका मी त्या ठिकाणी घेतल्यानंतर मात्र काही विघ्नसंतुष्ट लोकांनी, मी एकच म्हटलं, काही चुकीचं म्हटलं नाही, तुमची बाईट काढून बघा, कोणालाही दाखवा, कुठेही त्या मीडियाच्या माध्यमातून कुठलीही चौकशी करून बघा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे वंशज माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, या दोघांच्या विषयी मला टार्गेट करून काही बिनबुडाचे आरोप करून मला फसवण्याचा, माझ्यावर हमला करण्याचा, कटकारस्थान करून माझ्यावर वेगळ्या पद्धतीचं, मला जवळपास कालपासून जवळ 50 तरी फोन आले असते की त्या ठिकाणी धमकी, जीवे मारण्याची धमकी, तुला संपवून टाकू, तुझी गाडी जाळू, तुला तोंड फोडू, काहीतरी स्त्रिया सुद्धा त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या पद्धतीने बोलतायत। मी त्यांना म्हटलं, तुम्हाला काय बोललो मी? तुम्ही बाबासाहेबांचे वंशज आनंदराज आंबेडकर साहेबांना तुम्ही वाईट बोलताय, खालच्या भाषेत बोलताय। म्हटलं ती माझी लायकी नाहीये। मी बाबासाहेबांच्या वंशजाचा अपमान करणाऱ्यापैकी मी तेवढा मोठा नाहीये। मी एक सामान्य कुटुंबातला, गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे, आणि तो तुमचाच समदुःखी प्राणी आहे। तुमची जशी भावना आहे तशीच भावनेतला मी एक कार्यकर्ता आहे, म्हणून मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीने वाईट बोललेलं नाहीये। तुम्ही कशा पद्धतीने माझ्यावर आरोप करताय? नाही, तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करा म्हटलं। अरे म्हटलं, शुद्ध भाषेमध्ये एकच वाक्य आहे, अभ्यास म्हणजे अभ्यास आहे, माहिती घेणे। माहिती घेणे म्हणायच्या ऐवजी अभ्यास म्हटलं। अभ्यास कशासाठी म्हटलं ह्याचा मी तुम्हाला आज खुलासा करायला बोलवलाय। काय अभ्यास करा म्हटलं? एका मातंग समाजाने काही जरी आंदोलन केलं असलं किंवा कुठल्या 59 जातीने जरी आंदोलन करा महाराष्ट्रातल्या म्हटलं असलं तरी हा महाराष्ट्रातल्या कुठल्या समाजाने किंवा घटकांनी आंदोलन केलं म्हणून हा निर्णय झालेला नाही आहे। हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल झालं आणि त्या पंजाबच्या लोकांनी रिट पिटिशन दाखल केलं। सुप्रीम कोर्टाने त्या 6 बेंचनी त्या ठिकाणी निर्णय दिला आणि तो संबंध भारत देशातल्या राज्याला लागू झाला। आणि तो निर्णय जर या ठिकाणी जर पारित होत असेल तर त्याला विनाविलंब तो पारित केला पाहिजे, अशा पद्धतीच्या समर्थनार्थ मी त्या ठिकाणी बोललो। आणि त्याचा वाटल्यास तुम्ही अभ्यास करा। हे काही एका मातंगाने मागितलेलं नाही, 59 जाती त्या ठिकाणी मागणीत आहेत, आणि त्यामध्ये जर कोणी विरोध करत असेल तर मग पुढे न्यायिक भूमिकेने होईल, जे सरकार निर्णय घेईल ते होईल। काय मी काही एकटा काही सही करणारा अधिकारी नाहीये किंवा माझ्याकडे कुठली जबाबदारी नाहीये, परंतु तुम्ही मला फक्त अभ्यास करा एवढ्या शब्दावर सुधाकर भालेरावनी बाबासाहेबांच्या वंशजाचा अपमान केला असं जर म्हणून बाबासाहेबांचं नाव सांगून, बाबासाहेबांच्या वंशजाचं नाव सांगून माझ्यावर जर युट्यूब मधून, फेसबुक मधून, सोशल मीडियाचा वापर करून काही लोक तरी संजय बनसोडेच्या सोबत फोटो काढतायत, काही लोक राजकुमार बडोलेच्या सोबत फोटो काढतायत आणि म्हणतात की सुधाकर भालेराव तुम्हाला ठेचून काढू, तुम्हाला जाळू, तुम्हाला काय काय, आता ते मला सांगायला फार वाईट वाटतं। मी आज कालपासून वैतागून शेवटी आपले जिल्हाधिकारी महोदय आणि एसपी सुप्रिंटेंडिंग अधीक्षक आपले जे इथं एसपी साहेब आहेत, पोलीस अधीक्षक साहेब, या दोघांनाही पत्र दिलं की मला या ठिकाणी माझ्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे। माझे नेते उद्या अहमदपूरला जिल्हा परिषद मैदानामध्ये 28 तारखेला गुरुवारी त्या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन आहे। त्या ठिकाणी मला सरळ सांगतात की तुमच्यावर शाई फेकू, तुम्हाला मारू, तुम्हाला तोडू, तुमची गाडी जाळू, ह्या पद्धतीची जर माझी मानसिकता, माझी राजकीय व्यवस्था किंवा सामाजिक व्यवस्था, माझी कौटुंबिक व्यवस्था हा संजय बनसोडेच्या कार्यकर्त्याला किंवा राजकुमार बडोलेच्या कार्यकर्त्याला हा नैतिक अधिकार नाहीये।